तर नेपाळमधील परिस्थिती अत्यंत बिकट असून एका भारतीय पर्यटकानं तिथली आपबीती सांगितलेली आहे। नेपाळमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झालेली असून पर्यटनासाठी गेलेले अनिल महाजन यांचं कुटुंबीय तिथं अडकलेलं आहे। तेथील आपबीती सांगताना त्यांनी एका हॉटेलमध्ये आपण सुखरूप असल्याचं सांगितलेलं आहे। नेपाळमधली पूर परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात बिकट झाली आहे। हजारो लोक मेलेले आहेत, परंतु आम्ही आमच्या कुटुंबासह इथे काठमांडूमध्ये सुरक्षित आहोत। आजच पशुपतीनाथ महाराजांचे सकाळी दर्शन झाले, व्यवस्थितपणे दर्शन झाले। परिवार व्यवस्थित आहे, सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे आणि काठमांडू शहरामध्ये सध्या पाऊस नाहीये आणि काठमांडूपासून 100 ते 150 किलोमीटरवर रसुवा बिहार बॉर्डर चायना बॉर्डरचा जो भाग आहे त्या ठिकाणी ही घटना झालेली आहे।